नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज रात्रीला आणि उद्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पाऊस कधी उघडणार पाहूयात। याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून। तर हवामान विभागाने आज रात्रीला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, मुंबई तसेच अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यात, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात आज रात्रीला काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर उद्या सुद्धा कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे। तर पुणे, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज असून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात उद्या ठिकठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून 17 सप्टेंबरपासून पावसाचा जोर हा कमी होणार आणि सर्वत्र राज्यात उघाड पाहायला मिळणार असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी अशी माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।